RRB POची एक्झाम आता 2 दिवसांवर आली आहे। वर्षभरातली ही पहिली एक्झाम आहे। या पहिल्या एक्झाममध्ये जशा पद्धतीचे पेपर पॅटर्न असेल, जशा पद्धतीचे क्वेश्चन येतील, पुढे IBPS क्लर्क असेल, IBPS PO असेल, या एक्झाममध्ये त्याच पद्धतीचा पॅटर्न किंवा त्याच पद्धतीचे क्वेश्चन्स जे ते फॉलो होण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे वर्षभरातली पहिली एक्झाम आहे। डेफिनेटली तुम्हाला थोडंसं प्रेशराइज फील होतंय किंवा पॅनिक फील होतंय, तर हा व्हिडिओ 10 ते 12 मिनिटांचा हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। डेफिनेटली हा व्हिडिओ तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीची एनर्जी देईल, वेगळ्या पद्धतीचा एक बूस्ट देईल। आणि एक्झाममध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून गेलात तर डेफिनेटली एक्झाम पास करण्यासाठी हा चांगल्या पद्धतीने हेल्पफुल तुम्हाला हा व्हिडिओ असणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा कुठले कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे ते लिस्ट ऑफ डॉक्युमेंट। परीक्षेला तर मी गेलो होतो सर, पण हे डॉक्युमेंट कमी गेला, फोटो राहिला, हे राहिलं ते राहिलं, त्यामुळे मला परीक्षेला बसू देता नाही, बसू नाही दिलं, तर हेही व्हायला नको। त्यामुळे पहिल्यांदा लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स, त्यानंतर की पॉईंट्स, महत्त्वाच्या गोष्टी ज्या एक्झामला जाण्यापूर्वी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे। ड्युरिंग एक्झाम काय करायचे, कशा पद्धतीने करायचे, आमचा अनुभव काय म्हणतो ते डिस्कस करेल। आणि शेवटी प्रत्येकाचा एक विनिंग फॉर्म्युला असतो, तो विनिंग फॉर्म्युला तुमच्या केसमध्ये माझ्या केसमध्ये डिफरंट आहे, पण तो नेमका काय कसा ओळखायचा त्या संदर्भात शेवटी अशा पद्धतीने। तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करूया लिस्ट ऑफ डॉक्युमेंट। कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला एक्झामला घेऊन जाताना घेऊन जायचे। पहिलं तुमचं ॲडमिट कार्ड। सर मी ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं, ॲडमिट कार्ड मी कलर प्रिंटमध्ये घेऊन जाऊ की झेरॉक्स घेऊन जाऊ? तर ऑफकोर्स झेरॉक्स घेऊन जायचं, कलर प्रिंट घेऊन जायची गरज नाही। ते ॲडमिट कार्ड सोबत एक पासपोर्ट फोटो जो आहे, 2 पासपोर्ट फोटो घेऊन जा, एक सोबत तिथं लावायला आणि एक एक्स्ट्रा सोबत तुमच्या असू द्या। आता हा जो पासपोर्ट फोटो आहे तुमच्या ॲडमिट कार्डवर एक ऑलरेडी फोटो आहे आणि दुसरा तुमचा फोटो लावायला एक जागा दिली आहे, ठीक आहे। तर त्या ठिकाणी तो फोटो तुम्हाला स्टिक करायचा आहे, त्या ठिकाणी तो फोटो तुम्हाला स्टिक करायचा आहे। आता मुद्दा असा आहे की सर मी जो फोटो ज्यावेळेस फॉर्म भरताना अपलोड केला होता तो फोटो आता माझ्याकडे नाही हो, मग मी काय करू? हरकत नाही, तुम्ही दुसरा एखादा नवीन फोटो लावला तरी चालतात, फक्त तोंड मॅच झालं पाहिजे। असं नको की एकदम 10वीचा फोटो अपलोड केला होता आणि आता ग्रॅज्युएशनचा फोटो किंवा आफ्टर ग्रॅज्युएशनचा फोटो घेऊन चाललात, तर असं व्हायला नको। फक्त चेहरा तुमचा मॅच झाला पाहिजे, इथंही राहुल मिसाळ आणि तिकडे राहुल मिसाळ दिसला पाहिजे, ठीक आहे। तर या पद्धतीने तो सोबत तुमचं ओरिजिनल ID प्रूफ। ओरिजिनल ID प्रूफमध्ये काय काय लागतं? आधार कार्ड चालेल, पॅन कार्ड चालेल, बँक पासबुक चालेल, वोटर ID चालेल, मतदान कार्ड पण ओरिजिनल चालेल, राशन कार्ड चालत नाही, नॅशनलाइज बँकेचं पासबुक मात्र चालतं, ठीक आहे। आता ओरिजिनल ID प्रूफ जे हे नॉर्मली आपल्याकडे आधार कार्ड असतंच, पण बऱ्याच जणांकडे ऑनलाईन आधार कार्डची प्रिंट असते, ती लांब लचक प्रिंट, तर ती पण चालते। ऑनलाईन आधार कार्डची प्रिंट पण चालते, पण ती कलर झेरॉक्स असावी आणि ऑनलाईनमध्ये जर तुम्ही OTP टाकला ते तुम्हाला ॲज इट इज दिसलं पाहिजे। तर त्या पद्धतीने ओरिजिनल आधारच घेऊन जा, स्मार्ट कार्ड टाईपचं किंवा पॅन कार्ड घेऊन जा, ड्रायव्हिंग लायसन घेऊन जा, मतदान कार्ड घेऊन जा, नसेल तर मग ओरिजिनल आधार कार्डची जी प्रिंट येते ऑनलाईन प्रिंट, ती प्रिंट काढून घेऊन जाऊ शकता। आणि झेरॉक्स IDचं प्रूफ जे तुम्ही आधार कार्ड घेऊन जात आहे किंवा पॅन कार्ड घेऊन जात आहे त्याचं एक प्रूफची जी झेरॉक्स आहे त्याची एक एक्स्ट्रा झेरॉक्स घेऊन जा, सो दॅट ते तुम्हाला ते मागणार आहे त्याच्यावर साईन वगैरे करून ते तुम्हाला सबमिट करावं लागतं, ठीक आहे। तर एवढे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स जे आहेत हे एक्झामला जाताना तुम्हाला सोबत घेऊन जायचे। आता महत्त्वाचा पार्ट काय की सर नेमकी परीक्षा जी आहे ही तर द्यायची आहे, आता नेमक्या परीक्षेमध्ये नेमके मी काय चुका टाळल्या पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजे, काय गोष्टी नाही केल्या पाहिजे, ज्याला आपण डूज अँड डोंट्स म्हणूया, त्याला मी की पॉईंट्स म्हणतोय। असे की पॉईंट्स कुठले कुठले? सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच जणांचं कसं ठरलेलं असतं की मी काय करेल, मला माहिती आहे की क्वांटमध्ये अप्रॉक्सिमेशन येणार आहे, नंबर सिरीज येणार आहे मिसिंग, त्यानंतर DI येणार आहे, त्यानंतर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल येणार आहे आणि उरले कमर्शियल येणार आहे। केस लेट येईल का? नाही येणार माझ्या परीक्षेमध्ये। डेटा सफिशियन्सी येईल का? मला नाही वाटत येईल म्हणून, पण अशा अपेक्षा करू नका। ऐन वेळेवर पेपर कसाही आला तर आपण त्या सिच्युएशनला रेडी असलो पाहिजे। इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा की प्रिपेअर फॉर द बेस्ट अँड रेडी फॉर द वर्स्ट, की चांगल्यातलं चांगलं प्रिपेअर करा आणि काही वर्स झालं तर त्याच्यासाठी पण तयार राहा। त्यामुळं समजा जर अशा पद्धतीचा पेपर पॅटर्न आला की जो तुम्ही एक्सपेक्ट केलेला नाही आहे तर त्यासाठी पण आपण तयार असलो पाहिजे। म्हणून कुठलाही पेपर पॅटर्न जो आहे हा एक्सपेक्ट करून जाऊ नका। जसाही पेपर पॅटर्न येईल त्या पद्धतीने त्या पेपर पॅटर्नसाठी मी डेफिनेटली नेहमी रेडी असलो पाहिजे, या मानसिकतेनं जा। मग समजा माझे 17 अटेम्प्ट झाले तर कॉन्फिडन्स एवढा पाहिजे की बाकीच्यांचे पण 17च्या खालीच असतील। माझे क्वांटमध्ये 25 अटेम्प्ट झाले तर कॉन्फिडन्स एवढा पाहिजे की बाकी पण 25च्या आसपास असतील। म्हणजे पेपर पॅटर्न जो आहे हा तुमच्यासाठीच नाही, हा सगळ्यांसाठी सारखा असणार आहे। त्यामुळं उगाच निगेटिव्ह वगैरे व्हायची गरज नाही आहे, ठीक आहे। त्यानंतर सेफ अटेम्प्टबद्दल अजिबात विचार करू नका। सर मला असं वाटत होतं की क्वांटमध्ये
एक 20-25 अटेम्प्ट व्हायला पाहिजे होते, रिजनिंगमध्ये एक 30 एक अटेम्प्ट व्हायला पाहिजे होते आणि मला असं वाटतं की एक 55 ते 60चा कॉम्बो किंवा क्वांट रिजनिंग मिनिमम व्हायला पाहिजे होतं. पण ते ॲक्च्युअली झालं नाही सर. माझे 45 अटेम्प्ट झाले, माझे 50 अटेम्प्ट झाले, 4-5 अटेम्प्टने मी शॉर्ट पडलो. काही टेन्शन घेऊ नका, याचा अर्थ पेपर डिफिकल्ट आहे, म्हणजे सगळ्यांचेच ॲव्हरेज अटेम्प्ट कमी होणार आहे. त्यामुळं हा विचार करून जाऊ नका की एक्झाममध्ये मला क्वांटचे 25 करायचे का 20 करायचे का 30 करायचे. आता तो टाईम नाही राहिला. इतके दिवस आपण तयारी केली, बऱ्यापैकी तयारी झाली. आता जे व्हायचं तेच होणार आहे. आता याच्यात फार काही मोठा बदल होणार नाही. पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्ही काही एकदम रॉकेट सायन्ससारखं किंवा तुम्ही एखादा स्पायडरमॅन किंवा एखादा मॅन होणार नाही की जो मॅन तुम्हाला एकदम इमिडिएटली सुपरमॅन टाईपमध्ये की तो इमिडिएटली तुम्हाला काहीतरी जादू करणार आणि तुमचे मार्क्स जे ते 45 वरून 60 वर जाणार आहे. असं काही होणार नाही. जर तुम्हाला माहिती आहे की माझी परिस्थिती काय, मी किती अभ्यास केलाय, तर त्याच पद्धतीने स्कोअर जो आहे हा आपला त्याच्या रेंज बाउंडमध्ये असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे सेफ अटेम्प्ट वगैरे एक्सपेक्ट करू नका. बिंदास्त राहा. जेवढे होतील तेवढे सेफ अटेम्प्ट आहे असं म्हणा. आणि तसंही आरआरबीला खूप जास्त नॉर्मलायझेशन होत असतं, ज्याच्यामुळं कमी अटेम्प्टवाल्यांचे पण मार्क्स खूप जास्त प्रमाणात वाढतात, कारण ॲक्युरसी मेंटेन केलेली असते. डोंट थिंक अबाउट 100% ॲक्युरसी. काय होतं, ॲक्युरसी मेंटेन करायला गेलं ना की नंबर ऑफ अटेम्प्ट्स कमी होतात. मग नंबर ऑफ अटेम्प्ट्स कमी होणं हे पण आपण अफोर्ड करू शकत नाही. त्यामुळं ॲक्युरसीवर जास्त विचार करत बसू नका. बघा, परीक्षेत ॲक्युरसी नक्की मेंटेन करा, पण 100%च मेंटेन राहील असं अजिबात नाही. 99%, 98%, 95%, 90% मेंटेन राहिली तरी चालतं. आता काय होतं, फॉर एक्झाम्पल मी क्वांटचे 40 पैकी 40 अटेम्प्ट केले आणि माझी ॲक्युरसी माझे 4 चुकले म्हणजे माझी 36 - 1 म्हणजे 35 मार्क पडणार आहे. आणि एखाद्याने ॲक्युरसी मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आणि 30 अटेम्प्ट केले, बरोबर आहे, टाईममुळे कमी अटेम्प्ट झाले आणि याच्यामध्ये एकच चुकला, तर त्याला 29 म्हणजे 28.75 पडणार आहे. बघा, तरी पण मी तुमच्या पुढेच आहे, कारण की मी जास्त ॲक्युरसीचा विचार जर केला तर नंबर ऑफ अटेम्प्टवर त्याचा इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे जास्त ॲक्युरसीचा विचार करत बसू नका. मेंटेन ॲक्युरसी ही करण्याची गोष्ट नाही, ती होण्याची गोष्ट आहे. सेम अटेम्प्ट ही होण्याची गोष्ट आहे, ती करण्याची गोष्ट नाही. ती बाय डिफॉल्ट होत असतात, कारण तेवढा आपला अभ्यास झालेला आहे. गो विथ युअर स्ट्रेंथ्स, की सर मला ना DI खूप चांगलं येतं, किंवा सर मला ना ॲप्रॉक्सिमेशन खूप चांगलं येतं, पण मला कमर्शियल येत नाही. मग मी पुढच्या 2 दिवसात कमर्शियल करू आणि मी फार हुशार होऊ का? होतो ना हुशार थोडासा, मग लय 1 नंबर 7-8 अटेम्प्ट माझे कमर्शियलचे पण झाले पाहिजे. आता तसं होणार नाही. जर तुमच्या विकनेस आहे तर त्या विकनेसेस राहणार आहेत, पुढच्या 2-3 दिवसात काही त्या स्ट्रेंथ्समध्ये कन्वर्ट होणार नाही. त्यामुळं नेहमी स्ट्रेंथ्सवर विचार करा की माझ्याकडे काय. आता माझ्याकडे जर काय असा विचार जर केला, बघा समजा उदाहरणार्थ मला RRB PO मध्ये 80 पैकी 50-55च्या रेंजमध्ये जायचं आहे. पार 56चा जर कट ऑफ लागला तर 80 पैकी 56 म्हणजे किती टक्के, तर मला 70%च मार्क मिळवायचे. म्हणून माझ्या 30% विकनेस या कायमच्या राहिल्या तरी चालतात प्रिलिमिनरी एक्झाममध्ये. म्हणून या 30%वर विचार करू नका. आता तुम्ही जास्तीत जास्त विचार हा तुमचा या 70%वर असला पाहिजे, की त्या 70%ला मी मॅक्सिमम कशा पद्धतीने युटिलाइज करेल. बरं, त्यातल्या त्यात क्वांटमध्ये मला 70% पण लागणार नाही, कारण रिजनिंगमध्ये मला जर 30 मार्क पडतायत, 30 मार्क, तर इकडे मला 26च मिळवायचे, किती पैकी 40 पैकी. म्हणजे इकडे मला 65% क्वेश्चन करेक्ट आले किंवा 65% क्वेश्चन सॉल्व्ह झाले तरी चालतं. समजतंय मी काय म्हणतोय? त्यामुळं 100% प्रश्न यावे असं कंपल्सरी नसतं. म्हणून ज्या स्ट्रेंथ्स आहे त्याच्यावर लक्ष द्या, विकनेसवर जास्त लक्ष देऊ नका. आता तो टाईम नाही राहिला. विकनेसला नंतर स्ट्रेंथ्समध्ये कसं कन्वर्ट करायचं, पुन्हा जे आपण लेक्चर चालू होतील पुढच्या आठवड्यामध्ये कमर्शियलचे, त्याच्यामध्ये आपण कन्वर्ट करणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर स्टार्ट एनी सेक्शन विथ युअर स्ट्रेंथ. जसं की मी गेलो सर आणि सुरुवातीला DI लागला, तर सुरुवातीला DI लागलं, मी सॉल्व्ह करायला लागलो कारण मला DI येतं, बरोबर आहे. पण DI ही तुमची स्ट्रेंथ आहे का? नाही. त्यापेक्षा मला मिसिंग नंबर सिरीज किंवा ॲप्रॉक्सिमेशन किंवा जर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल लागलं, ती त्यातल्या त्यात माझी जास्त स्ट्रेंथ आहे. मग मिनिमम टाईममध्ये मॅक्सिमम अटेम्प्ट करून देणार एखादा टॉपिक, समजा उदाहरणार्थ DIला 5 मिनिटात 5 क्वेश्चन सुटतात आणि कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलला 3 मिनिटात 5 क्वेश्चन सुटतात. या 3 मिनिटात 5 क्वेश्चन जेव्हा तुम्ही ग्रीन पॅलेट पाहता, कॅरियर 5 क्वेश्चन माझे सुटले, तेव्हा बाय डिफॉल्ट उरलेल्या क्वेश्चनवर जाताना ॲटोमॅटिकली तो एक मोमेंटम घेऊन आपण जात असतो. म्हणून शक्यतोवर सुरुवात करत असताना थोड्या स्ट्रेंथवाल्या टॉपिकपासून सुरुवात करा. सर DI पासून जर मी सुरुवात केली आणि जर मी स्टक झालो किंवा 2-3 मिनटं माझे वाया गेले, तर त्याचा इम्पॅक्ट उरलेल्या टायमिंगमध्ये होत असतो. पुन्हा तो मोमेंटम गेन करणं ही प्रत्येकाला जमत नसतं.
त्यामुळे शक्यतोवर तुमच्या स्ट्रेंथनुसारच जा, 100% तुमच्या स्ट्रेंथनुसार जा. सपोज मला माहिती आहे की तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट पझल खूप चांगल्या पद्धतीने येतं, पण सिटिंग अरेंजमेंट पझल सुरुवातीला घ्यायचं नाही, ते मध्ये घ्यायचं असतं. हे तुम्हाला वराडे सर पण सांगतील आणि मी पण सांगतोय, कारण की मला माहिती आहे ती तुमची स्ट्रेंथ आहे, पण तेवढी नाही आहे जेवढी स्ट्रेंथ तुमची इनइक्वॅलिटी आहे, जेवढी स्ट्रेंथ तुमची सिलॉइझम आहे, जेवढी स्ट्रेंथ तुमची ब्लड रिलेशन डिस्टन्स डायरेक्शन आहे. त्यामुळे स्टार्ट विथ पॉझिटिव्ह नोट, सो दॅट काय होतं त्याचा इम्पॅक्ट येणाऱ्या टायमिंगवर पडतो, येणाऱ्या क्वेश्चनवर पडतो. ठीक आहे. पुढच्या काही दिवसात नवीन प्रयोग काहीच करायचे नाही. पुढच्या काही दिवसामध्ये जे मला येतं त्याच्यावरच चांगल्या पद्धतीने फोकस करा. जे मला येतं त्याच्यावरच चांगल्या पद्धतीने फोकस करून मी माझ्या विकनेसला बाजूला ठेवून स्ट्रेंथ्सवर काम करणार आहे. नवीन काही प्रयोग करणार नाही. उदाहरणार्थ एक्झाममध्ये समजा अचानक डेटा सफिशियन्सी आलं, पण मी तर डेटा सफिशियन्सीचा अभ्यासच केला नाही, मग डेटा सफिशियन्सी अजिबात सोडू नका. समजा एक्झाममध्ये असं झालं की केसलेट आलं, चिल्लर दिसतंय, पण मी केसलेटवर अभ्यासच केला नाही, मग केसलेटला अजिबात डोकं लावू नका. तर सांगण्याचा उद्देश जो आहे, ज्या ज्या गोष्टी ऑलरेडी तुमच्या झोळीत आहेत त्या वापरण्याचा प्रयत्न करा, नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. काही नवीन जर टाईपचे क्वेश्चन आले, समजा उद्या क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 जरी आलं, तर मी सोडत बसणार नाही. मी काय करणार, सेफ अटेम्प्ट जे माझे आहेत, जे मला सोपे वाटतात ते अटेम्प्ट करेल. वेळ उरला तर वाटलं सिंगल कमर्शियल करेल, पण डेटा सफिशियन्सी क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 करणार नाही. ठीक आहे. मी समजा मिसिंग DI वगैरे आला, तर मिसिंग DI मध्ये जर माझी प्रॅक्टिस चांगली असेल तर करेल, अदरवाईज त्याच्याऐवजी मी कमर्शियल क्वेश्चन सॉल्व्ह करेल. जी माझी स्ट्रेंथ आहे त्याच्यावरच टिकून राहील. नवीन काही गोष्टी करण्याच्या किंवा शिकण्याच्या दोन्ही फंदात मी आता पडणार नाही, कारण टाइम जो आहे हा माझ्याजवळ आता कमी राहिला आहे. ठीक आहे. आता मुद्दा असा आहे की काय होतं की RRBचा पहिला पेपर होणार बघा. पहिल्या दिवशी RRBचा पेपर संपेल 3 तारखेला सकाळी 8 ते 9 मध्ये पेपर संपेल. नॉर्मली 9 सव्वा 9 वाजता आम्ही तुमच्या समोर लाईव्ह ॲनालिसिस घेऊन येऊच, बरोबर. मग लाईव्ह ॲनालिसिसमध्ये आम्ही तुम्हाला काय सांगू की अशा पद्धतीचा पेपर होता, तशा पद्धतीचा पेपर होता. सकाळच्या शिफ्टमध्ये मिसिंग नंबर सिरीज होतं, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल होतं. आता 4 तारखेवाले किंवा 3 तारखेला ज्यांचा दुपारून पेपर आहे, हे लोक काय विचार करतील, अरे वा वा, मग आपल्या एक्झाममध्ये असं होऊ शकतं का? तर नाही. तुमच्या एक्झाममध्ये द पेपर पॅटर्न विल बी स्लाइटली डिफरंट फॉर डिफरंट शिफ्ट. म्हणजे काय, सकाळी जसं शिफ्टमध्ये पेपर असेल तसाच नसेल, 5-10% हा बदल अपेक्षित असतो. म्हणजे एखाद्या शिफ्टमध्ये मिसिंग नंबर सिरीज येईल, एखाद्या शिफ्टमध्ये मिसिंग नंबर सिरीजच्या ऐवजी रॉंग नंबर सिरीज येईल, एखाद्या शिफ्टमध्ये कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल येईल, एखाद्या शिफ्टमध्ये कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल येणारच नाही. एखाद्या शिफ्टमध्ये कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे 6 येतील, एखाद्या शिफ्टमध्ये 5 येतील. DIचे 6 क्वेश्चन येतील काही शिफ्टमध्ये, काही शिफ्टमध्ये 5 क्वेश्चन येतील. कोणाला डेटा सफिशियन्सी येईल, कोणाला डेटा सफिशियन्सी येणारच नाही. त्यामुळे हा स्लाइटली डिफरन्स जो आहे हा डेफिनेटली जाणवणार आहे, पण टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याने तो कशासाठी असतो, तो पेपरला नॉर्मलायझेशन करण्यासाठी असतो, ज्याच्यामुळे ॲक्युरसीने अटेम्प्ट वाढतात. आता समजा ज्याच्या एक्झाममध्ये डेटा सफिशियन्सी आहे तर त्याचे आणि कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलने तर बाय डिफॉल्ट 4-5 अटेम्प्ट त्याचे कमी होणार आहे. मग त्याचे 4-5 अटेम्प्ट जरी कमी झाले तरी IBPS त्यासोबत अन्याय होऊ देत नाही, त्याला तुमच्या इक्विव्हॅलंट घेऊन येतं. त्यामुळे याने काही विशेष फरक पडत नाही. पण लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेस डिफिकल्टी लेवल आणि एक्झाम पॅटर्न हा सेम नसतो, स्लाइटली तो डिफरंट होत असतो. त्या मानसिकतेनंच जा, लगेच चेकाळून जाऊ नका की पेपर एकदम अवघड आहे, सोपा आहे, किंवा एकदम घाबरून जाऊ नका की पेपर एकदम अवघड आहे. तर दोन्ही मानसिकतेने तुम्हाला तयार राहायचं आहे. ठीक आहे. आता शेवटचा मुद्दा काय येतो की विनिंग फॉर्म्युला काय. सर माझ्यासाठी विनिंग फॉर्म्युला काय. आता विनिंग फॉर्म्युला समजून घेण्यासाठी तुम्ही अगोदर हा व्हिडिओ बघा, मग मी तुम्हाला तुमचा विनिंग फॉर्म्युला सांगतो. जंगल में सुबह जब हिरन जागता है तो सोचता है आज अगर मैं जी जान से नहीं भागा तो मारा जाऊंगा. उसी सुबह एक शेर जागता है और सोचता है आज अगर जी जान से नहीं भागा तो मैं भूखा मर जाऊंगा. शेर हो या हिरन, भागना तो पड़ेगा. एक बागी और एक सिपाही में ज्यादा फर्क नहीं होता है, बस ये उनके मकसद हैं. चलो, आता ते व्हिडिओमध्ये ॲक्च्युली हा बागी नावाचा एक मूवी आला होता, बागी नावाचा. त्या बागी नावाच्या मूवीमधला एक छोटासा डायलॉग आहे, खूप चांगला डायलॉग आहे आणि मला नेहमी तो खूप आवडतो. विद्यार्थ्यांनाही मी बरेचदा या विषयावर डिस्कशन करत असतो की बाबा जर वाघाला शिकार करायची, पोट भरायचे तर पळावं लागेल, हरिणाची शिकार करावी लागेल.
आणि पळाल्याशिवाय हरिण पकडले जाणार नाही, डिअर पकडले जाणार नाही. पण डिअरला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळायचं आहे. तर ॲक्च्युली कुणाला जीव वाचवण्यासाठी पळायचं आहे, कुणाला जीव घेण्यासाठी पळायचं आहे, पण दोघांनाही ॲक्च्युली स्वतःचा जीव वाचवायचा आहे. वाघाने जर शिकार केली नाही ते आज न उद्या मरणार आहे, हरिण जर पळाले नाही तर ते इमिडिएटली मरणार आहे. तर दोन्ही केसमध्ये आहे की भागना तो पडेगा भैया, सबको भागना पडेगा, देर इज नो ऑप्शन. मग तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास केलं इम्प्लिमेंट करावं लागेल. मग आता माझा विनिंग फॉर्म्युला नेमका काय? मी हा विचार करत बसणार नाही मला काय येतं मला काय नाही येत. मी आता हा विचार करणार की एक्झाममध्ये मी माझं 100% देऊन येणार आहे. मी माझा 100% एक्झाममध्ये देऊन येईल. मी भलेही पास होईल फेल होईल हा माझा शेवटचा मुद्दा राहिला. तो रिझल्टचा मी आज विचार करणार नाही, मी प्रोसेस फॉलो करणार. एक्झाममधून बाहेर आल्यानंतर मला हे रिग्रेट वाटायला नको की अरे यार मी थोडासा अजून अभ्यास केला असता तर आयुष्य वेगळं असतं, अजून 2-4 अटेम्प्ट केले असते तर आयुष्य वेगळं असतं. त्यामुळं आत्ता मी काय विचार केला पाहिजे, तर मी परीक्षेला जाताना फक्त आणि फक्त एकच विचार केला पाहिजे की मी माझं 100% देऊन येणार. मी माझा 100% देण्याचा विचार केला आणि तो 100% देऊन आलो तर पास फेल हा रिझल्ट आहे, हा रिझल्टचा मी विचार करणार नाही. आल्यावर माझ्या मनात एक सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे की यार मी माझा 100% देऊन आलोय. असं व्हायला नको की मी क्वांटमध्ये 3 मिनिटं एका सेक्शनमध्ये घातले किंवा DI घातले मग मला तो DI जमलाच नाही, एका रॉंग नंबर सिरीजमध्ये माझे 2 मिनिटं गेले. असं व्हायला नको. मी माझं 100% दिलं, मग अटेम्प्ट कमी होतील जास्त होतील याचा मी विचार करणार नाही. बिंदास्त मी एक्झाम देऊन येईल आणि पास होईल फेल होईल याचा मी विचार करणार नाही. प्रत्येकाचा विनिंग फॉर्म्युला डिफरंट कसा असतो बघा. मॅक्सिमम लोकांचं रिजनिंग चांगलं आहे, क्वांट थोडं वीक आहे, तेही पास होतात. माझं क्वांट चांगलं आहे, रिजनिंग वीक आहे. बऱ्याच लोकांचं क्वांट चांगलं असतं, रिजनिंग वीक आहे, तरी ते पास होतात. पास होणारे लोक सगळेच आहेत. क्वांट चांगले रिजनिंग वीक आहे तरीही पास होतोय, रिजनिंग चांगलं आहे क्वांट वीक आहे तरीही पास होतोय. मग अल्टिमेटली आपल्याला काय करायचं, आपल्याला पास व्हायचंय. मॅक्सिमम नंबर ऑफ अटेम्प्ट करून यायचे विथ ठीकठाक ॲक्युरसी 100% नाही. आणि पास होण्याची आपल्याला फक्त शाश्वती पाहिजे की आपल्याला पास व्हायचंय, याच्यापेक्षा वेगळं मला काहीच करायचं नाही. मी माझा 100% देऊन येईल, त्याच्याबद्दल मला एक्झाम नंतर रिग्रेट वाटायला नको. एवढंच लास्टचा तुमच्यासाठी हा विनिंग फॉर्म्युला आहे, बाकी याच्यापेक्षा काहीच नाही. टीम सारथीच्या वतीने तुम्हाला एक्झामसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट.